कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातर्फे सीमा भागातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मार्गदर्शन करण्यासाठी शिबिर आयोजन करण्यात आले होते। बेळगाव येथील श्री संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनात मार्गदर्शन शिबिर पार पडले। यावेळी शिवाजी विद्यापीठातील डॉक्टर संतोष सुतार, डॉक्टर नवनाथ वसेकर, डॉक्टर जगन कराडे, डॉक्टर कविता वड्राळे, डॉक्टर उदय पाटील व महाराष्ट्र एकीकरण समितीचे मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, संतोष केसरकर, श्रीकांत कदम यांच्या उपस्थितीमध्ये या मार्गदर्शन शिबिराची सुरुवात करण्यात आली। बेळगावच्या संपूर्ण सीमा भागातील मराठा समाज विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठात काही निवडक अभ्यासक्रमासाठी मोफत प्रवेश मिळणार असून काही अभ्यासक्रमांना 10% सूट व त्याचबरोबर मोफत वसतिगृह दिले जाणार असल्याने सीमा भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी ही एक उत्तम संधी असल्याचे डॉक्टर कविता वड्राळे यांनी सांगत सविस्तर माहिती दिली। कोणत्याही पात्रतेत एका प्रोग्रामला जरी निवडला तर त्याची फी मुळातच 10,000 रुपये आहे, कारण महाराष्ट्र शासनाचं ग्रँट आहे। महाराष्ट्रात किंवा मला वाटतं भारतातच कुठं नसेल की कंटेबल हे प्रोफेशनल कोर्सेसचा सुद्धा विभाग असतो। तर आता त्यामध्ये सीमा भागाची फी कशी अप्लाय होईल, तर मुळात आमची फी 10,000 आहे आणि त्यातली 8,100 रुपये ही ट्युशन फी आहे। आणि सीमा भागाची जी काही योजना आहे सवलतीची, तर त्यामध्ये कॅन्डिडेट विभागाचा जो काही कोर्स असेल तर ट्युशन फी हे 100% माफ आहे। तर त्यामुळे 10,000 मध्ये 8,100 रुपये हे ट्युशन फी कम्प्लिटली माफ असणार आहे। आमच्या विभागाच्या कोणत्याही कोर्समध्ये ॲप्लिकेशन ॲडमिशन घेतलं असेल हे फक्त 2,000 रुपये त्या ठिकाणी आपल्याला भरावे लागणार आहे। म्हणजे प्रोफेशनल कोर्स बाहेर इतके महागडे आहेत, तर शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आपल्याला एवढं कमीत कमी फीजमध्ये आपण एक कोर्स त्या ठिकाणी करू शकतो। तर त्यातलं मास्टर ऑफ रुरल स्टडीज हा जो काही प्रोग्राम आहे, तर रुरल डेव्हलपमेंटमध्ये काही मोठे इन्स्टिट्यूट आहेत, जसं गांधीग्राम, गुजरात किंवा हैदराबादच्या NIRI। तसं शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मास्टर ऑफ रुरल स्टडीज हा प्रोग्राम आहे। ज्यांना NGOमध्ये करिअर करायचं आहे किंवा जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स त्या ठिकाणी सप्लिमेंटरी असणार आहे। तर सांगायला या ठिकाणी आवडेल त्या कोर्ससाठी एनी कॅटेगरी क्रायटेरिया आहे। आता त्यांच्या खासगी कोर्सेससाठी तर LLB झालेली विद्यार्थी होती, तर ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती, तर रिटन एक्झाम असेल आणि त्याचबरोबर नंतर इंटरव्ह्यू, तर याच्यासाठी तिला त्या कोर्सचा इतका फायदा झाला, तर आज ती मुलगी चांगली जे ठिकाणी कंझ्युमर कोर्ट आहे तर तिथे डिस्ट्रिक्ट जज म्हणून त्या लागलेली आहे। तर ही अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी। महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी।